पापड कशाचे आहे आणि मी कसे बनवले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। उन्हाळ्याची वाळवणाची कामं करायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकच बायांचं असतं की चला आपण सकाळची फटाफट कामं आटपून घेऊया, नंतर मग कामं करायला आपण मोकळं होतो। आज मी सुद्धा तसाच विचार केला। सकाळी फटाफट स्वयंपाक आटपून घेतला आणि मनूला आणि मनूच्या बाबाला दोघांना सुद्धा सोबत जेवायला दिलं आणि मी पण नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग मी पापड बनवायला मोकळी झाली। तर आज मी तांदूळाच्या पिठाचे उकडीचे पापड बनवणार होते। मी ही जी वाटी दाखवली या वाटीने भरून मी 3 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, जे मी चक्कीवरून दळून आणलं होतं। तांदूळाला मी आदल्या दिवशी भिजत घालत ठेवलं होतं, त्यानंतर रात्रभर वाळू द्यायचं त्याला आणि मगच चक्कीवरून दळून आणायचं। तांदूळाच्या पिठापासून आपण बऱ्याच प्रकारचे पापड बनवू शकतो आणि आज जे मी पापड बनवणार होती त्यासाठी मी इथे फुलखार, मीठ, जिरं आणि सोबत 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं। ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी 4.5 वाटी इतके पाणी घेतलेलं आहे। आता इथे पाण्याचं योग्य प्रमाण असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं। पाण्याला उकळी आल्यानंतर एक चम्मच जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर 1 चम्मच फुलखार आणि आपल्याला चवीनुसार पाहिजे तसं मीठ टाकलेलं आहे। फुलखार जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही अर्धा चम्मच वाढवू शकता। त्यानंतर मग आपण जे पीठ घेतलेलं आहे तांदूळाचं ते अशा प्रकारे वरतून टाकायचं। एकदा गरम पाण्यात पीठ टाकल्यानंतर जी महत्त्वाची प्रोसेस असते ती म्हणजे पिठाला व्यवस्थित मिक्स करणं। आपण जर बरोबर मिक्स केलं नाही तर त्याच्या अशा गुठळ्या पकडू शकते, म्हणून बरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस दिसायला जरी लेंदी दिसत असली पण या प्रकारे पापड केल्यानंतर जे पापड बनतात ते खायला एकदम मस्त लागतात। पाहताना आपल्याला ही प्रोसेस लेंदी वाटते, पण जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा तुम्ही खूप एन्जॉय कराल, कारण मी सुद्धा केलं। आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे चम्मचला जे लागलेलं पीठ आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवायचं। त्यानंतर आपण तयार केलेलं हे मिश्रण एका कोपऱ्यात काढून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे असेल तर कोपऱ्याला तुम्ही थोडंसं तेल लावू शकता, पण मी इथं तेल लावायचं विसरली होती। मिश्रण गरम असल्यामुळे अशा प्रकारे वाटीने किंवा गडव्याने मॅश करून आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण आपल्याला नरम नरम असा गोळा तयार करायचा आहे म्हणून। आता पुन्हा एकदा आपण हे जे पिठाचे गोळे बनवले यांना शिजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे कुकरच्या भांड्यात एक रुमाल घेतली आणि आपण जे गोळे बनवले ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे, वरतून व्यवस्थित झाकून घ्यायचे। कुकरमध्ये आपण जसं वरण भात लावताना खाली पाणी ठेवतो तसंच पाणी ठेवायचं आणि नंतर कुकरचा डब्बा ठेवून कुकर लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तीन ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर त्यानंतर एकदा कुकर थंड झाला की आपला जो डबा ठेवला होता तो काढून घ्यायचा। कोपऱ्याला परत एकदा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि 1 ते 2 गोळे बाहेर काढून त्याला पुन्हा एकदा वाटीने मॅश करून घ्यायचं। पूर्ण गोळे एकाच वेळेस बाहेर काढायचे नाही, कारण आपल्याला हे जे पापड करायचे आहे ते हे गोळे गरम असतानाच लाटायचे असतात, नाहीतर हे पापड तुटू शकतात। त्यामुळे मी फक्त 2 गोळे काढले आणि पुन्हा डबा तो कुकरमध्ये तसाच ठेवला। त्यामुळे काय होईल ते जे पीठ आहे ते गरम राहील आणि अशा प्रकारे व्यवस्थित मॅश करून अगदी नरम असा गोळा तयार करून घेतला। आणि हे पापड लाटायला वगैरे जास्त वेळ लागत नाही आणि जर तुमच्याकडे पापड बनवायची मशीन असेल तर मग तर काही प्रश्नच नाही, फटाफट होऊन जातात।
पापड बनवायच्या आधी मलासुद्धा वाटत होतं की मी एकटी कशी करेन म्हणून, पण जेव्हा सर्व प्रोसेस केली आणि करायला बसली तेव्हा काही नाही, आरामात इझिली मस्त होऊन गेले पापड आणि मी सगळी प्रोसेस मस्त एन्जॉय पण केली. आणि मनाला जे एक वेगळं समाधान मिळालं ते जेव्हा तुम्ही पापड कराल तेव्हाच तुम्हाला कळेल. एकदा गोळा व्यवस्थित नरम झाल्यानंतर हाताने आपण त्याला अशा प्रकारे आकार देऊन, ज्याप्रमाणे आपण उडीद मुंगाचे पापड बनवतो तेव्हा जशा लाट्या बनवतो तशाच सुताने किंवा हाताने सुद्धा आपण लाट्या बनवून घेऊ शकतो. मी इथे हातानेच बनवल्या होत्या आणि एकाच वेळेस पूर्ण लाट्या करून नाही ठेवू शकत आपण, म्हणून थोड्या थोड्या करून ठेवायच्या. अशाच प्रकारचे याच पिठापासून आपण टमाटर सांबार वापरून, म्हणजे त्याला वेगळा रंग येईल, वेगळी चव येईल अशा प्रकारचे पापड बनवू शकतो. तो सुद्धा शक्य झाला तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. बोलण्या बोलण्यात अशा प्रकारे माझ्या लाट्यासुद्धा करून झाल्या होत्या आणि आज मनस्वी जरा खेळत होती म्हणून हे सर्व करणं मला शक्य झालं. आणि तिला जेव्हा मी सांगितलं की आज आपण पापड बनवणार आहो म्हणून, तेव्हा तिचा आनंद तर वेगळाच होता. आणि शेवटची प्रोसेस ती म्हणजे पापड लाटण्याची. तर अशा प्रकारे एक पॉलिथिन घेऊन त्याला अगदी थोडंसं तेल लावून हलक्या हाताने बेलण्याने आपण पापड लाटून घ्यायचा. इथे मी जास्त तेलाचा वापरच केलेला नाही आहे, कारण जर जास्त तेल लावलं तर काही दिवसानंतर त्या पापडाचा असं कुबट वास येते. त्यानंतरचे बाकी सर्व पापड मी खाली बसून अशा प्रकारे आरामात मनस्वीसोबत गप्पा मारत लाटून घेतले होते. आणि हे पापड गरम असतानाच लाटायचे असतात, म्हणूनच मग मी जरा कमी प्रमाणातच पापड केले होते आज. पूर्ण पापड लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे कोपऱ्यात घेऊन मी उन्हात वरती माडीवर नेऊन ठेवले. आणि एकदा उन्हात नेऊन ठेवले आणि झालं असं होत नाही तर त्याला लगेच जाऊन 2 ते 3 वेळा पलटी मारावी लागते. आणि आता वेळ होती ती म्हणजे मी ज्या काही किचनसाठी काही वस्तू घेतल्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करण्याची. हे शेअर करण्याचं कारण म्हणजे ह्या खूप हेल्पफुल वस्तू वाटल्या मला, म्हणून तुम्हाला दाखवत आहे. या छोट्या काचेच्या बरण्या 80 रुपयामध्ये मला 4 आल्या होत्या आणि क्वालिटी तर खूपच मस्त आहे, मला एवढ्या आवडल्या. आपल्याला पाहिजे तसा आपण याचा वापर करून घेऊ शकतो. याला दोन्ही बाजूनी अशा प्रकारे झाकण ओपन होते याचं, म्हणजेच या भरणीत जेही सामान असेल ते आपण असं स्प्रिंकल पण करू शकतो किंवा एकाच वेळेस ओतूनसुद्धा घेऊ शकतो. जसं की मीठ वगैरे आपल्याला कधीकधी जेवणात वरतून घ्यायचं असते, तशा वस्तू ठेवण्यासाठी खूप चांगल्या भरण्या आहे. आणि मजबूत टणक असल्यामुळे डेली यूज पण आपण याचा करू शकतो. या 2-3 ज्या वस्तू आहेत त्या मी होळीच्या आधीच बोलावल्या होत्या आणि एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलंसुद्धा होतं की मी आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेन म्हणून, पण त्या माझ्यापर्यंत यायला एवढा वेळ झाला, म्हणूनच तुम्हाला दाखवायलासुद्धा मला वेळ झाला. आणि एक पार्सल तर मला त्यांच्या ऑफिसला जाऊन आणावं लागलं. चला असो, वेळ झाला असला तरी या सर्व वस्तू खूप कामाच्या आहे, म्हणून तुम्हाला दाखवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं म्हणून, आणि तुम्हाला त्या तर दाखवायच्याच होत्या. त्यानंतर आता वेळ होती ती वस्तू दाखवण्याची जी खूप क्यूट आणि मला खूप आवडली. ती म्हणजे हे जे मातीचे कप आहे ते मी इथून बाजारातूनच आणले होते. दिसायला जेवढे मस्त दिसतात ना तेवढेच वापरायला पण खूप छान आहे आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगले. आणि पर्सनली मला मातीचे भांडे खूप आवडतात. या कपांचा वापर आपण चहा पिण्यासाठी आणि उन्हाळा आहे तर त्यात मठ्ठा वगैरे पिण्यासाठी पण करू शकतो. आणि या ज्या भरण्या आहे या तर एवढ्या मस्त आल्या होत्या की एकदा कधी याला धुतो आणि कधी यात सामान भरून ठेवतो असं मला होत होतं. एक नंबर क्वालिटी आहे आणि एअरटाईट असल्यामुळे यात जर आपण काही ठेवलं तर खराब होणार नाही, कीडसुद्धा लागणार नाही अशासारख्या आहे. मी भरण्या वगैरे जास्त ऑनलाईन बोलवत नाही आणि मार्केटमधूनसुद्धा आणत नाही, कारण इथे आपण जिथे मी राहते तिथे ठेवायला जशी स्पेस पाहिजे तशी स्पेस नाही आहे. पण मला गरज होती सध्या या भरण्यांची, म्हणून मग मी बोलावल्या. आणि सामान भरून ठेवल्यानंतर किती मस्त आणि छान दिसत आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. म्हणजेच मी ज्या किमतीत बोलावल्या ते माझे पैसे वसूल झाले असं मला तरी वाटत आहे. आणि मार्केटपेक्षा कमीच प्राईज होती या भरण्यांची, म्हणून मग मी बोलावल्या. आणि मी जे आज पापड बनवले होते ते हे आहेत.
तर मला एकदा वरती नेऊन ठेवल्यानंतर पलटी मारायला जायला वेळ झाला, त्यामुळे अशा प्रकारे काही पापड वाकडे झाले होते. तर एकदा उन्हात नेऊन ठेवल्यानंतर अर्धा एक तासानंतरच आपल्याला त्याला पलटी मारायला जावं लागते, नाहीतर असे वाकडे होतात ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुमच्यासोबत शेअर करू शकले. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कुणी माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सी यू सून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.